आणि त्याचवेळी बघूया एक अपडेट आहे ताजा। प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू मातोश्रीवर दाखल झाले आहेत आणि त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी शिवसेना आणि विदर्भातील प्रहार संघटना एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात युती करण्यासाठी ही भेट होत असल्याचं समजतंय। दरम्यान बच्चू कडू आणि शिवसेना एकत्र आली तर विदर्भात शिवसेनेला भाजप विरुद्ध आक्रमक नेतृत्व मिळू शकतं आणि भाजपला ब्रेक लावण्यात काही अंशी यश मिळू शकतं। हे मोठं समीकरण म्हणावं लागेल। बच्चू कडू यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे आणि बच्चू कडू यांचा पक्ष आणि शिवसेना यांच्यामध्ये जर ही युती झाली तर महानगरपालिकेसाठी हे मोठं समीकरण असेल। बच्चू कडू यांचं विदर्भामध्ये मोठं प्रस्थ आहे। त्यांच्या प्रहार संघटना तिथे लक्षवेधी कामगिरी करते आणि अशा वेळी जर ही युती घडून आली तर हे एक मोठं समीकरण जुळताना आपल्याला दिसू शकतं। हेमंत बिर्जे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। हेमंत, सगळ्यात आधी बच्चू कडू यांनी आज जी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे, काय याविषयीचे अधिक तपशील आहेत? रुजिता, बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यावरले अपक्ष आमदार आहेत आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची नुकतीच भेट घेतलेली आहे, बैठक सुरू झालेली आहे आणि मुख्य विदर्भामध्ये शिवसेनेची जी पिछेहाट होते या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेला जे पिछेहाट झालं ते विदर्भामध्ये शिवसेनेला ते बळ मिळालं नाही आहे आणि अमरावतीमध्ये प्रहार संघटनेच्या मार्फत अपक्ष आमदार असतानाही बच्चू कडूंचं तिथे पॉप्युलरिटी जी आहे त्याचा फायदा शिवसेना कुठे आणि हेमंत, तुमचा आवाज नीट येत नाहीये। पुन्हा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू, पण तुर्तास धन्यवाद। तुमचा मुद्दा लक्षात आला। विदर्भामध्ये जी पिछेहाट शिवसेनेची आत्ता झालेल्या निवडणुकांमध्ये आपण बघितली, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या निवडणुकीतला निकाल बघता शिवसेनेत जर बच्चू कडू यांचं पाठबळ मिळालं, अमरावतीतल्या त्यांच्या ताकदीचा उपयोग झाला तर या दृष्टीने शिवसेनेचे पक्षप्रमुख सध्याचे उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली आहे। बच्चू कडू मुंबईत आले होते, मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट त्यांनी घेतली आहे।